श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत अपरा एकादशी. वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते. तसेच या एकादशीला अचला एकादशी या नावाने सुद्धा ओळखली जाते. या एकादशीचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहेत. या एकादशीला उपवास केल्याने अनेक फायदे होतात, जसे की पापमुक्त होणे, मोक्षप्राप्ती होणे आणि जीवन सुख समृद्धीने भरलेले राहते. असे म्हटले जाते की या एकादशीला जर आपण उपवास केला तर आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आणि आपले घर धन धान्य आणि समृद्धीने भरून जाते. तसेच या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होऊन अपार संपत्ती प्राप्त होते. देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते. या एकादशीच्या दिवशी पृथ्वीवरती लक्ष्मी तत्व आणि विष्णू तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या शुक्रवार अपरा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. लाखो करोडोंचे कर्ज फिटेल, आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील, कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये या पिंपळ वृक्षाच्या झाडावर माता लक्ष्मी वास करते आणि म्हणून आपण हा उपाय जर तेव्हा केला तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि सुख समृद्धी ही प्राप्त होते. जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, मग हे कर्ज घराचं असेल, गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी आहे. कर्ज फेडण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करतायत, परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नाही, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही, तर हा उपाय तुम्ही उद्या अपरा एकादशीला नक्की करा. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तसेच घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांची भरभरून प्रगती होईल. अडलेले धन प्राप्त देखील होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अपरा एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक तुळशीचं पान टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होते, पवित्र होते आणि जर आपलं शरीर हे पवित्र असेल तर आपण जो काही उपाय करतो त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत, तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही सायंकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती लावायची. यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि ती वात करताना तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहेत. जर तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल तर त्याचीच वात लावा, नसेल तर मग त्या वातीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि लाल पिवळ्या रंगाची ती वात तुम्हाला बनवायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, कारण तुपाचा वास जो असतो तर तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे.
या दिव्याने देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते। आणि यानंतर हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे। तिथे गेल्यावरती सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि हे जल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता। पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात। या झाडाच्या पानामध्ये लक्ष्मी निवास करते आणि एकादशीच्या दिवशी या झाडावर सायंकाळी देवी लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणून असे मानले जाते की अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करते, तुम्हाला पैसा मिळतो आणि सुख समृद्धी वाढते। तसेच पूर्वजांचा देखील आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो। आता उपाय करून झाल्यानंतर त्या पिंपळाच्या मुळापाशी जी माती असते तर थोडीशी माती तुम्हाला उचलून घरी आणायची आहे। एका वाटीमध्ये ठेवून ती माती जी आहे तर ती तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे। ही माती आपल्या घरात आणल्याने आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दरिद्रता ही दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा इतर झाडं असतील तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता। तर असा हा एक उपाय जो आहे तर तुम्हाला उद्या अपरा एकादशीला करायचा आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीच्या झाडापाशी बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे। जर तुळशीची माळ तुमच्याकडे असेल तर त्या माळेने हा जप करावा। हा नामजप पूर्ण झाल्यावर तुळशीच्या मातीचा एक टिळक जो आहे तर तुमच्या कपड्यावरती लावायचा आहे। हा उपाय केल्याने संपत्तीमध्ये खूप झपाट्याने वाढ होते आणि तुम्हाला देवाचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात। त्याचबरोबर या अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा हा नक्की लावा। हा दिवा किमान रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहू द्या। माता लक्ष्मी ईशान्य कोपऱ्यामध्ये निवास करते आणि या दिशेला दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होऊन तुमच्या घरावर आशीर्वादाचा वर्षाव करते। यामुळे पैशांची कधीच कमतरता जाणवत नाही। एक मातीची पंती घ्या, त्यात तूप घाला, दुहेरी कापसाची वात लावा, दिव्याला हळदी कुंकू लावून एका प्लेटमध्ये हा दिवा ठेवून तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। त्याचबरोबर या अपरा एकादशीला गरजू व्यक्तींना क्षमतेनुसार दान तुम्ही नक्की करा। मग तुम्ही हे दान जे आहे तर ते फळे दान करू शकता किंवा तुम्हाला इतर काही वस्तू दान करणं शक्य झालं तर ते दान तुम्ही नक्की करा। या दानाचे आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते। तर हे काही प्रभावी असे उपाय आहेत जे उद्या अपरा एकादशीला आपल्याला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।